ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. काय दिलंय बघा. ए पार्टिकल ऑफ मास m इज रोटेटिंग इन सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r. Its angular momentum is L. The centripetal force acting on it is F. Relation between F, L, R and M they ask. So given क्या है, as one particle is rotating in a circular path. Circular path. Okay. Of velocity दिलेलं नाही, velocity दिलेलं नाही यामध्ये. So सेंट्रीपेटल फोर्स इन्व्हॉल्व करायचा असेल तर मी म्हणतो की टँजेन्शियल वेलॉसिटी व्ही आहे. टँजेन्शियल वेलॉसिटी व्ही ऑफ दॅट पार्टिकल. ओके, दिस अ पार्टिकल ऑफ मास m moving along circular path of radius r. बरोबर. मग रिलेशन बिटवीन F, L, R and M विचारले. So what is F? Centripetal force which act along radius and towards center. त्याचा फॉर्म्युला काय असतोय? mv²/r. ओके, आणि L म्हणजे अँग्युलर मोमेंटम. ह्याचा फॉर्म्युला काय असतोय? अँग्युलर मोमेंटम is a moment of linear momentum. It is a P into R. Moment of linear momentum P into R. So L इन्व्हॉल्व झाला. ऑप्शन बघितला तर F, L, M यामध्ये ऑप्शन आहे. बरोबर. मग आपल्याला P नको आहे, R आहे. सो P means what? Linear momentum mass into velocity. Its formula. ओके, आता मला जर फोर्स इन्व्हॉल्व करायचा असेल F तर v² पाहिजे आणि इथं ऑप्शन मध्ये कुठं v नाही आहे, तेव्हा आपण दोन्ही साईडला v न मल्टिप्लाय करू शकत नाही. मग स्क्वेअरिंग करा. L² स्क्वेअरिंग केलं L² m² v² इट इज r². दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केलं. आता सेंट्रीपेटल फोर्स पाहिजे, तर मग काय केलं की दोन्ही साईडला मी सेंट्रीपेटल फोर्स पाहिजे आहे मला इथं, म्हणून काय केलं, मास m² नको आहे मला, m पाहिजे म्हणून m² v² ही टर्म आहे त्याला m इंटू r न डिवाइड केलं. हे r² आहे तसं. इकडे काय आलं, mr दोन्ही साईडला mr न डिवाइड केलं. बरोबर. मग आता मधलं m गेट कॅन्सल, वन m. मग राहिलं काय, L² m. तुम्ही ऑप्शन बघितला तर L² m ऑप्शन एक आहे म्हणून मी तसं केलं आहे तसं. इट इज mv²/r. आणि हा जो r आहे हा r³ r² ला मल्टिप्लाय राहिला r³. मग L²/m नथिंग बट ऑप्शन सी इज F सेंट्रीपेटल फोर्स इन व्हॉट r³. समजलं. लॉजिकल प्रॉब्लेम होता, कसा डिराईव्ह केला का आलं. ओके, नथिंग बट विच ऑप्शन, ऑप्शन नंबर सी.